पण इथं झालं नाही। इथं हा घोटाळा झालाय, शासनानं कबूल केलं। म्हणजे राजेश क्षीरसागरने डॉक्टरेट पदवी घेतली, काही MBBS झाले, काही मुन्नाबा MBBS आहे, याचे संशोधन खरोखर केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्यात टेंडर काढलेलं नाही, टेंडर निघालं नाही। दुसरी महत्वाची बाब, सकाळी 11ला मीटिंग झाली डीन कार्यालयात, एकाच वेळी 6, 7, 8 डॉक्टरांनी सही केल्या म्हणतात, सही केली। सेम डे, सेम डेट, सेम टाइम। त्याच वेळी ट्रक बाहेर उभा होता, सीपीआयच्या दारात ट्रक बाहेर आहे, ते मटेरियल लगेच आत। सगळ्यात गंभीर बाब आहे का, मीटिंग झाली, सह्या झाल्या, लगेच ट्रक आत आला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा। 2022 या सालापासून हे प्रकरण सुरू होतं आणि ते उघडकीस येत नव्हतं। 5 कोटी रुपयाचा घोटाळा, ते शासनाच्या पत्रानुसार, म्हणजे शासनानं वैद्यकीय प्रधान सचिव अधिकृत यांनी एक पत्र देखील त्यामध्ये दिलेलं आहे की हा घोटाळा झालेला दिसून नव्हता। याच्या माझी विनंती पत्रकार बंधूंना व मीडियाला की याच्या अगोदर घोटाळा झाला, आम्ही काहीतरी आरोप करत होतो, वस्तुस्थिती जराशी समजवून आरोप आम्ही करत होतो, हा इथं असं झालं, पण इथं झालं नाही। इथं हा घोटाळा झालाय, शासनानं कबूल केलं आणि हे ते पत्र प्रधान सचिवांनी लेखी स्वरूपात कळवलेलं आहे। यात अनियमितता व गैरव्यवहार दिसून येत आहे, यासाठी शासनाने संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी। हे पत्र संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई महाराष्ट्र शासन त्यांनी अधिकृतरित्या त्यांच्या सहीचं पत्र आहे। डॉक्टर दिलीप म्हैसकर त्यांचं नाव आहे, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई। स्पष्टपणे त्यांनी आरोप केला। दुसरा त्यांनी आरोप केला 4 नंबरचा, सर्जिकल साहित्याचे दर हे वाजवी भावापेक्षा जास्त आहे, म्हणजे 2 रुपयाची वस्तू 200 रुपयाला खरेदी केली सीपीआय असल्याने ती बाजार भावानुसार तपासणी करून घेणे आवश्यक होते। हा अहवाल राज्य शासनाने दिल्यामुळे माझी पत्रकार बंधूंना पुन्हा एकदा विनंती आहे की घोटाळा झाला, विरोधी पक्षातलं किंवा मी कोणावर तरी किंवा आमच्यावर कोणतरी अधिकारी नेहमी करत असतं, पण घोटाळा झालेला सिद्ध जर महाराष्ट्र राज्य शासनच करून देत असेल तर यांचं काय होणार या लोकांचं। आता यामध्ये राजेश क्षीरसागर यांनी पत्र दिलं होतं सन 3/12/2022। त्यामध्ये हे राजेश क्षीरसागरांचं पत्र दीपक केसरकरांचं त्याच्यावर रिमार्क्स आहे, त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री। थोडक्यात एक पार्श्वभूमी सांगतो म्हणजे माहिती असावी। ड्रेसिंगचं मटेरियल होतं, ड्रेसिंग मटेरियल किती रुपयाचं आणि किती दिवसाची किंवा किती वर्षाची। 2 वर्षाचा पुरवठा जर घेतला, समजा आज आपण हा मोबाईल घेतला तर ह्याला 1 वर्षाची वॉरंटी, तसं एखाद्या औषधाने एक्सपायरी डेट असते 12 महिने, 13 महिने, 16 महिने, 2 वर्ष। तर 2 वर्ष पुरेल इतकाच तो साठा घ्यायचा असतो असं तिथला अहवाल सांगतो सीपीआयचा। पण यांनी काय केलं, 2 वर्ष सोडून त्याच्या पुढची 10-12 वर्ष म्हणजे 13 ते 15 वर्षाचा ड्रेसिंग मटेरियल त्यांनी मागवून घेतलं गरज नसताना। हा झाला एक पार्ट। दुसरा पार्ट असा, आज वर्क ऑर्डर, आज ती यांनी अहवाल सादर केला। राजेश क्षीरसागरनी काय सांगितलं, आता राजेश क्षीरसागर कधी डॉक्टर झालेले मला माहिती नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यांनी स्वतःच्या लेटर पॅडवर
दीपक केसरकर साहेबांना एक पत्र दिले आणि त्यात टर्म कंडिशन स्वतः घातलेले आहेत. ऍडव्हान्स वाउंड केअर ड्रेसिंग 50%, जलद जखम भरून येण्यास किंवा बरे होण्यास मदत करते. हे सगळं कोणी लिहून दिले? राजेश क्षीरसागर यांनी. म्हणजे राजेश क्षीरसागरने डॉक्टरेट पदवी घेतली, काही MBBS झाले, काही मुन्नाबा MBBS आहेत. याचे संशोधन खरोखर केलं पाहिजे. क्षीरसागर साहेबांना माझं आपल्या माध्यमातून विनम्र आव्हान आहे की हे तुम्ही कुठल्या कायद्याच्या आधारे, तुम्हाला यातलं काय समजते? ड्रेसिंग केल्यानंतर किती दिवसात बरं होणार? एखाद्या माणसाला शुगर असेल तर ते ड्रेसिंग बरं होईल का? आणि हा अहवाल लेखी स्वरूपामध्ये राजेश क्षीरसागरनी CPRच्या प्रशासनाला दिला. जरा टेक्निकली आहे का प्लीज. 5 कोटीचं हे मिळावं ड्रेसिंग मटेरियल, यासाठी त्यांनी CPRला एक पत्र दिले. सकाळी 11 वाजता डीन, सिव्हिल सर्जन, अमुक तमुक, 1-2-4 डॉक्टर ही सगळी एकत्रित झाली आणि ती एकत्रित झाल्यानंतर 63,900 रुपये असे यात 48 ऑर्डर आहेत. म्हणजे 5 कोटीच्या ऑर्डर झाल्या. आणि त्या ऑर्डर मध्ये काय केले साहेब? सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्यात टेंडर काढलेलं नाही, टेंडर निघालं नाही. दुसरी महत्वाची बाब, सकाळी 11ला मीटिंग झाली डीन कार्यालयात. एकाच वेळी 6-7-8 डॉक्टरांनी सह्या केल्या आहेत. त्या सगळ्यांच्या सह्या, CPRच्या सगळ्यांच्या 1, 2, 3, 4, 5 जणांनी 5 मिनिटात सही केली. सेम डे, सेम डेट, सेम टाइम. त्याच वेळी ट्रक बाहेर उभा होता. CPRच्या दारात ट्रक बाहेर आहे, ते मटेरियल लगेच आत. सगळ्यात गंभीर बाब आहे का? मीटिंग झाली, सह्या झाल्या, लगेच ट्रक आत आला. हा त्याचा पुरावा. हे टॅक्स इनव्हॉइस म्हणून एक बिल आहे, शासनात आहे. आणि त्या बिलात नमूद आहे की ह्याच टायमिंगला ही सगळं म्हणजे मटेरियल आत आलं गोडाऊन मध्ये. मग 5 कोटी रुपयाचं मटेरियल तुम्ही कोणासाठी घेतलं आणि कशासाठी घेतलं हा एक पार्ट झाला. लिंबेकर नावाच्या काही व्यक्तीला राजेश क्षीरसागरनी पत्र दिले डायरेक्ट. हे पत्र लिंबेकरना दिले. राजेश क्षीरसागर नाव टाकलं तुमच्याकडे असेल बाबा. मंत्री असताना दीपक केसरकरांनी आणि लिंबेकरांचं नाव जाहीररित्या राजेश क्षीरसागरनी त्यात टाकलं. आणि काय लिहिलं? जखमेच्या मलमपट्टीसाठी लागणारे साहित्य 17.22%, परिचारिकेला लागणारा वेळ, अमुक तमुक, हे सगळं खर्चात होणारी कपात वगैरे सगळं टाकलं. क्षीरसागर नाव असलेला आणि काय ते वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर तिथला एक अहवाल CPR मागून घेतला की याची गरज आहे का? तर त्यांनी त्यात स्पष्ट म्हणले की राजेश क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ, कॅबिनेट मंत्री दर्जा, ही यांनी ते मागवून घेतलं. आणि ते मागवलेला अहवाल म्हणजे लिंबेकर नावाच्या एका व्यक्तीला हे काम द्या 5 कोटीचं, तर हे सुचवलं राजेश क्षीरसागरने. लिंबेकर केपेबल आहे का? तर वर्क ऑर्डर ही म्हणतात की सगळं बोगसच आहे. आणि त्याला शासनाचं पत्र 5 IMP लिहिलं. तुम्हाला सगळ्यांच्याकडे पत्र पोच असेल, त्यातलं पान नंबर 2 अंडरलाईन केल्यावर डॉक्टर दिलीप म्हैसकर आहे का? इथं 5 नंबर दिला आणि IMP दिले. त्याच्या पान नंबर 2ला अंडरलाईन दिल्या. 8 नंबरचा विषय ते जरा आपण वाचलं तर बरं होईल. त्यात स्पष्ट लिहिले गैरव्यवहार दिसून येत आहे. गैरव्यवहार दिसून येत आहे. डायरेक्ट ते शासनाचं पत्र आहे. बरोबर आहे ना? आता तुम्ही 1 नंबर वाचल्यानंतर लक्षात येईल हे गव्हर्नमेंटचं पत्र आलंय की हा व्यवहार तुम्ही केला का आणि कशाबद्दल केला.
सांगण्याचं तात्पर्य काय, क्वांटिटी लागणार किती काही नाही, दरपत्रक खोटे तयार केले, निंबेकरांचं नाव पुढे गेलं आणि एका दिवसात सगळ्या डॉक्टरांच्या सह्या, एका दिवसात ट्रक आत, एका दिवसात मटेरियल आत. हे मटेरियल अक्षरशः सडलंय. काय चालू आहे त्या मटेरियलचं माहिती. आमचा मुख्य आरोप काय, कोण तर म्हणेल की व्यक्तिशः, कोणा तर वाटेल की निवडणुकीमुळे. जर राज्य शासनाचा अहवाल सादर करत असेल, राज्य शासनाच्या वैद्यकीय दवाखान्यामध्ये अहवाल देत असेल की हे सगळं खोटं आहे, हा अहवालच आम्हाला मान्य नाही, ह्यात गैरव्यवहार दिसून येतो, तर राज्य शासन, म्हणून मी एक अगदी जाणीवपूर्वक त्याला एक शीर्षक दिलं, आदर्श घोटाळा नंतर राजेश घोटाळा. आणि राज्य सरकार, राज्य चालवणारे राज्यकर्ते आता हे काय करणार, म्हणजे ह्या विषयावर काय करणार. आता ह्या कागदोपत्राच्या आधारे न्यायालयात दाद मागणे हा एक पर्याय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनंतीपूर्वक सांगतो की राजेश क्षीरसागरने पत्र दिलेलं पत्र आपल्या हातात आहे, वैद्यकीय क्षेत्रानं पत्र शासनाचे दिलेलं आपल्या हातात लागलं, 5 कोटीचा निधी किती वाजता कसा घेतला, CPR वाल्यांनी किती वेळात सह्या केल्या, हे पत्र आपल्या हातात आहे. आणि एवढी क्वांटिटी लागत नसताना देखील जर 5 कोटीचा तुम्ही गैरवापर करत असाल तर तुम्ही दोषी आहात. म्हणजे याच्या अगोदर क्षीरसागर यांच्यावर आरोप व्हायचे की यांनी हा घोटाळा केला, ताराराणी पुतळ्याजवळ काहीतरी संमिश्र सुरू आहे, जयप्रभा स्टुडिओत काहीतरी केलं. सगळ्यात गंभीर बाब ही समोर आली. जयप्रभामध्ये त्यांचा किती इन्व्हॉल्वमेंट होता हा पार्ट वेगळा, पण ह्यामध्ये त्यांनी लेखी पत्र देऊन फसलेत. आणि दीपक केसरकरांनी पालकमंत्री असताना एक जबाबदार व्यक्ती, 5 कोटी रुपये निधी म्हणजे नॉट अ जोक, तर त्यांनी हा निधीचा गैरवापर का केला.